मंडळी, मी असं ऐकले की इथली पुरणपोळी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात नैवेद्यासाठी झाली. चला बघूया इथली पुरणपोळी कशी. नमस्कार मंडळी, वेलकम टू फेट फूडी ट्रॅव्हलर. आणि अंबाबाईच्या मंदिरापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर कमाल पुरणपोळी मिळते असं मला लक्षात आलेलं आहे. सो आम्ही आलोय इथे थाळी जो कोल्हापूरचा दुसरा एपिसोड करायला, जे की आहे रूपलक्ष्मी भोजनालय. भरपूर फेमस आहे ही प्लेस, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप खूप प्रेम दिलं, त्याच्याबद्दल खूप खूप आभार. तोही व्हिडिओ जाऊन बघा, मी त्याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आता इथल्या मस्त पुरणपोळी थाळीवरती आपण ताव मारणार आहोत. चला माझ्या. बाय द वे, इथे चप्पल काढावी लागते. बाय. मी पण स्पेशल थाळी घेतली तर त्याची किंमत आहे 170 रुपये. तर मी मागवले पुरणपोळी, कारण की छानपैकी श्रावण महिना सुरू आहे. मला पुरणपोळी खायची प्रचंड इच्छा होती. तुम्हाला पण जर श्रावणात छान पुरणपोळी ट्राय करायची असेल तुम्ही ती येऊ शकता. माझ्याकडे डिटेल रिव्ह्यू आपण बघूया. पण त्यांनी या थाळीची किंमत 170 रुपये. स्पेशल भाकरी थाळी आहे, स्पेशल चपाती थाळी पण इथे मिळते. अदर गोष्टी तर आहे. सगळ्यात आधी आहे ताक. त्याच्यामध्ये ही डाळीचं जे आपण वाटप म्हणतो, चटका म्हणतो, तो आहे. कोशिंबीर आहे. तुपाची छान मस्तपैकी पातळ तूप करून वाटी दिलेली आहे. त्याच्यानंतर दूध आहे पुरणपोळी बरोबर घ्यायला. कटाची आमटी आहे. साध्या भाताची वाटी. वरण. ही आहे घेवड्याची भाजी माझ्यामध्ये. आणि ही आहे बटाट्याची भाजी. पापड दिलाय आणि छानपैकी 2 पुरणपोळ्या आहेत. मस्तपैकी खूप आधी घालूयात आपण छान पुरणपोळीवरती. आणि छानपैकी पुरणपोळीमध्ये पुरण भरपूर भरलेलं आहे. मस्त गरम गरम आहे. मला पुरणपोळी कटाच्या आमटी बरोबर आवडते. तुम्हाला कशी आवडते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो लेट्स हॅव अ फर्स्ट बाईट. अजून एक घास आणि मगच मी रिव्ह्यू देणार. मस्त पुरणपोळी. एकूण एक घास. त्याच्यामध्ये इतकी सात्विकता आहे. पुरणपोळीमध्ये भरपूर भरलेला आहे. मस्त जायफळाचा एकदम हलका हलका छान स्वाद येतो. त्यामुळे हे मस्त आहे पुरणपोळी. मला पुरणपोळी स्वतःला प्रचंड आवडते. पण ती कटाच्या आमटी. भाजी कशी फ्रेंच बीन्सची भाजी आहे. घेवड्याची भाजी पण म्हणतात. छान भाजी केलेली आहे. एकदम छान सात्विक असं जेवण आहे. कांदा लसूण दिले. बटाट्याची भाजी आहे. मस्त कढीपत्त्याचा वापर. त्यानंतर ठेचावर भरपूर छान घातला. त्याचा कांदा आहे होते. हे पण छान आहे. खोबरं घातलंय. खूप पातळ नाहीये, खूप घट्ट अशी नाहीये कटाची आमटी.
गोड असा जो कटाच्या आमटीला परफेक्ट टेस्ट म्हणतो ती आहे कटाच्या आमटीची. ती मला आवडली. दूध दिलेलं आहे त्यांनी, त्यांना पुरणपोळी करता दूध आवडतं तरी दूध खाऊ शकतात. वरण आणि भात आहे. लहान मुलांना जरी वरण भात येतं आपण आणलं खात तरी पण बरोबर. म्हणू शकतो पुरणपोळी खाणार आहे. आता आहे कोशिंबिरीचं टोन. छान पण खोबरं घातलं, कुठ आपण घालतो तसं खोबरं घातलं छान एकदम फ्रेश वाटतं. हे हरभरा डाळीची चटणी ती पण खूप मस्त आहे. त्याच्यामध्ये जनरली मिरची असं वाटून घालतात. ही खरंच खूप छान वाटते. छान मिरचीचा त्याला जो तिखटपणा आलेला आहे, थोडासा आंबटसरपणा आहे. जनरली कैरी घालतात. तर बघूया कसं चरचरीत आहे. मस्त छान आहे, छान वाटते. नंतर त्याला वरून फोडणी दिली, छान वाटते. परत पुरणपोळीकडे वळते. तर थाळीमध्ये वरण भात तर आहेच, पण हा मसाले भात सुद्धा आहे. छानपैकी शीतल त्याची वेगळी आहेत. मस्त पासून खोबरं घातलेलं वास तर अप्रतिम येतो. खूप जास्त स्पायसी नाही आहे, खूप जास्त अगदीच सपक असा पण नाही आहे. मला जनरली कुठल्याही सॅलड बरोबर मसाले भात आवडतो. गरम गरम खायला खूप भारी वाटतं. त्यातली थाळी जी आहे ती लिमिटेड आहे. तर सगळं माझं ऑलमोस्ट खाऊन झालेलं आहे. आता ही घेतली मी छानपैकी, त्यांनी वाटी दिली आहे साध्या भाताची, चटणी घालती आहे, वरण, मीठ माहिती नाही आहे त्यांनी दिलं आहे वेगळं ॲक्च्युली. पण ऑलरेडी भातामध्ये मीठ आहे. त्याचं मस्त भरपूर पुरणपोळीचं सात्विक जेवण मी जेवलेली आहे. मला मजा आली भरपूर पुरणपोळी खाताना. थोडीशी कटाची आमटी, जास्त छान लागतो साधा भात. त्यातील माझं झालं 170 रुपये. कुठल्याही स्पेशल थाळीचे 170 रुपये आहेत. भाकरी, पुरणपोळी आणि चपाती थाळी याच्यामध्ये स्पेशल आहे. बाय द वे, या व्हिडिओचं क्रेडिट आपल्या एका फॉलोअरला जाते. त्यांनी कमेंटमध्ये मला स्वतः DM करून सांगितलं की इथे इथे जाऊन तुम्ही खास व्हिडिओ करा, ते जेवण खूप चांगलं मिळतं आणि त्याचप्रमाणे आम्ही इथे आलो. तर अशाच तुमचे काही सजेशन्स असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय द वे, थँक्स फॉर वॉचिंग. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब. थँक्यू. तुमच्या पण अशा काही सजेशन्स असतील तर पुढचा थाळीचा एपिसोड तुम्हाला कुठे बघायला आवडेल ते पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय द वे, डाऊट टू दिस पर्सन ज्याने आम्हाला इथे खास मला DM करून सांगितले की स्वरूपलक्ष्मी भोजनालयमध्ये तुम्ही जाऊन नक्की तिथला व्लॉग करा, तुमचा व्लॉग आम्हाला बघायला नक्की आवडेल. सो आम्ही त्यांच्या सजेशननुसार इथे आलेलो आहोत. खरं